मी प्राजक्ता घाटे आहे. सो मला इथे दिल्लीच्या AI समिटमध्ये एक्सपोमध्ये आपले महाराष्ट्रातले लोक भेटलेले आहेत. त्याच्यामुळे मला जो आनंद झाला तो शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही. सो त्यासाठी मी आज यांच्याशी संवाद साधते की ते नक्की AI मध्ये काय काम करतायत. सर, तुमचं नाव आणि तुम्ही काय करताय हे सांगा. धन्यवाद. आणि मी मला इंट्रोड्यूस करतो अगोदर. माझं नाव मयूर खरात. आय एम हेड ऑफ इंजिनिअरिंग एक्सलन्स इन ॲपवेअर सोल्युशन आणि इट इज लोकेटेड इन बानेर. आणि आमच्याकडे भरपूर सारे यूज केसेस आहेत जे AI मध्ये आम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट केले आणि इट्स ऑन प्रोडक्शन राईट नाव. प्रोडक्शन यूज केसेस आहेत. त्यामधलं एक यूज केस म्हणजे आपण जे कस्टमर एक्झिक्युटिव्ह जे म्हणतो आपण कॉल सेंटर्स वगैरे, करेक्ट. सो हाऊ वी कॅन इव्हॅल्युएट द कस्टमर एक्झिक्युटर ॲज वेल ॲज द एंड क्लायंट. त्यांच्यामधलं जे कन्व्हर्सेशन होतो त्या कन्व्हर्सेशनला आपण इव्हॅल्युएट करायचं. इव्हॅल्युएट इन द सेन्स लेट से एखादी थेरपीचं प्रोग्राम आहे एखाद्याकडे की लाईट से कोणाला डिप्रेशनमध्ये जातं, कोणी काय जातं, सो त्यांना ऑनलाईन थेरपी घ्यायची असते. सो काय होतं, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह काय करतात, जे क्लायंट असतात, जे युजर्स असतात त्यांच्यासोबत ऑन कॉल जातात, डिस्कस करतात, जे पण थेरपी असेल ते सांगतात. बट टू गिव्ह अ फीडबॅक टू दॅट कस्टमर एक्झिक्युटिव्ह की ते कस्टमर एक्झिक्युटिव्ह कसा परफॉर्म करतोय, कशी थेरपी देतोय, त्याला अजून परफॉर्मन्स त्याचा इन्क्रीज होण्यासाठी आम्ही त्याला इव्हॅल्युएट करतो. आणि इव्हॅल्युएट करून आम्ही त्याचा फीडबॅक देतो त्याला आणि त्या फीडबॅकवर तो अजून त्याच्यावर वर्क करतो आणि वर्क केल्यानंतर तो अजून परफॉर्मन्स चांगला देतो. तर दिस काइंड ऑफ सोल्युशन वी ऑलरेडी प्रोव्हाइडेड अँड इट्स ऑलरेडी लाईव्ह. सो पीपल आर युझिंग इट इन US. आता आपल्याकडे नाही आलं तेवढं, पण वी आर कन्वर्टिंग दोज क्लायंट इन टू द इंडिया ॲज वेल. तर आता सध्या इंडिया पण आमचं मार्केट आहे. सो मे बी अदर यूज केसेस रिलेटेड बाकीचे कौशल आणि वल्लभ माय टीममेट्स आर हिअर. सो दे विल इंट्रोड्यूस अबाउट अदर यूज केसेस आर देयर. सो कौशल, यू वॉन्ट टू गो? नक्कीच. नमस्कार, मी कौशल आणि मी पण ॲपवेअरमध्येच आहे. ॲपवेअरमध्ये पण डेटा सायन्समध्येच बरेच मागचे ऑलमोस्ट 5 वर्ष झाले काम करतो आहे. आम्ही विविध प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. एकदम साधे सोपे आपले डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटपासून प्रॉपर AI इम्प्लिमेंट करून आपले मॅन्युफॅक्चरिंगचे प्लांट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये ऑटोमेशन वगैरे टाकण्यापर्यंतचे आम्ही प्रोजेक्ट्स केलेले आहेत. सो म्हणजे एकदम छोट्यातल्या छोट्या प्रोजेक्ट पण मोठ्यातल्या प्रोजेक्ट बनवून आम्ही लाईव्ह पण केलेले आहेत. भरपूर सारे प्रोजेक्ट्स USचे पण बरेच क्लायंटसोबत आम्ही काम करतो. सो कंटिन्युअस वेगवेगळे नवीन प्रोजेक्ट्स आमच्याकडे येत राहतात वेगवेगळ्या डोमेन क्षेत्रातले. आपलं हेल्थकेअर झालं, एज्युकेशन झालं, एडटेक झालं, फायनान्समध्ये झाले. सो अशा प्रॉपर जेवढे सगळे मल्टिपल आमच्याकडे क्लायंट्स येतील त्याच्यात आम्ही काम करतो. आणि आमचे प्रोडक्ट्स पण आम्ही इंटरनली बरेचसे डेव्हलप करत जातो. जशी नवीन टेक्नॉलॉजी येत जाईल, नवीन आयडियाज येत जातात, तसे आम्ही नवीन प्रोडक्ट्स बनवून पण लोकांपर्यंत ते पोहोचवायचं काम करतो. तुम्ही यासाठी मोस्टली कुठली टेक्नॉलॉजी किंवा टूलचा वापर करता, जे इव्हॅल्युएशन करता तुम्ही, त्यासाठी कुठल्या? त्याच्यासाठी खूप डिफरंट सर्व्हिसेस आम्ही यूज करतो. लेट से आपल्याला स्पीच टू टेक्स्ट करायचं असतं, कारण की इव्हॅल्युएशन जे होतं कॉल असतो तो स्पीचमध्ये असतो, त्याला आपण टेक्स्टमध्ये कन्वर्ट करायचं. सो वी हॅव ओपन सोर्सेस लायब्ररी आणि पेड लायब्ररीज पण आहे. पण आता क्लायंटसाठी आपल्याला जे एंड रिझल्ट जो आहे तो आपल्याला प्रॉपरली इव्हॅल्युएट करण्यासाठी मी पेड सर्व्हिस यूज करतो, विच लाईक डीपग्राम असेल, बाकीचे 11 लॅब्स असतील, त्या रिलेटेड आम्ही पॅकेजेस लायब्ररीज यूज करतो आणि ते यूज करून आम्ही ते सोल्युशन इनसाइड करून त्याला आम्ही प्रोव्हाइड केलं. मला एक सॉरी टू वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे की आपण AI टेक्नॉलॉजी आणि त्याच्यातनं होणाऱ्या फायद्याबद्दल बोलतोय, पण तुम्हाला यातून ह्याची काही असे अनुभव आलेत का की आपण ह्या टेक्नॉलॉजीचा यूज केल्यामुळे काही लोक जर त्याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी वापरली जात असतील आधी, तर आता ती नाही वापरली जाते, आता फक्त आपण AI टूल्स वापरतोय, असे काही तुमच्या अनुभवात आले? हो, तसे भरपूर आहेत की अगोदर मॅन्युअल जे इव्हॅल्युएशन होतं की काय करायचा, तो कॉल तुम्हाला कम्प्लिटली ऐकायला लागायचं. करेक्ट. लेट्स से एक एक्झाम्पल असेल, दोघांमधलं कन्व्हर्सेशन आहे, त्या कन्व्हर्सेशनला तुम्हाला फीडबॅक द्यायचा, तर तुम्हाला काय करावं लागेल, तो कॉल पूर्ण ऐकावा लागेल. लिसन केल्यानंतर तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल. लेट्स से 10 मिनिटाचा कॉल आहे, तर 10 मिनिटं ऐकण्यासाठी, देन 10 मिनिटं त्याला अनालाइज करण्यासाठी, अनालाइज केल्यानंतर इव्हॅल्युएट करण्यासाठी 10 मिनिटं आपण एक मिनिमम टाईम घेतोय. तर एक सिम्पल कॉल 10 मिनिटाचा इव्हॅल्युएट करण्यासाठी आपल्याला 30 ते एक तासाचाच वेळ लागतोय. करेक्ट. तर तो आपण रिड्यूस करून
काही मिनिटामध्ये आपण त्याचं ॲनालाइज करून इव्हॅल्युएट करून आपण फीडबॅक द्यायला रेडी Ready असतो. सो तिचा जो टाइम कन्झम्पशन आहे हो. तो फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि आणि तो हीच जी माणसं आहेत ती आपण कुठल्या दुसऱ्या ते कामासाठी दुसऱ्या कामासाठी आपण Quality use क्वालिटी साठी यूजसाठी आपण करू शकतो. बरोबर. सो दॅट्स एआयचा आपण एक एथिकली आणि रिस्पॉन्सिबिलिटी यूज कसा करू शकतो हेही आमच्या संवादाचा एक भाग आहे. Yes. की पुढे जाऊन आपल्याला कुठेही फक्त यंत्रनिर्मित संवाद ठेवायचे नाहीयेत, Correct. तर माणुसकी असलेल्या गोष्टींना जागृत ठेवायचं आहे. Yes. तर त्यानिमित्ताने ज्या ज्या ठिकाणी आपण गरज आहे आणि ज्या ठिकाणी खरंच माणसाऐवजी यंत्राकडनं काम करून घेऊ शकतो अशाच ठिकाणी आपण एआयचा यूज म्हणून प्रेफर द्यावा अशी आपण जागरूकतेने ठेवावी. नक्कीच. आणि जर ज्या ठिकाणी खरंच माणसांचीच गरज आहे त्या ठिकाणी माणसांना स्किल करून आणि त्यासाठी जर माणसांना सुद्धा आपल्याला एआय स्किल डेव्हलपमेंट करायची असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करू शकता. नक्कीच. मराठीमधून एआय नक्कीच नक्कीच. तुला काय ॲड करायचं? जो तुम्ही लास्ट पॉईंट सांगितला आहे राईट की लाईक ए आय म्हणजे ते असं म्हणतात ना की लाईक ए आय शुड नॉट बी द पायलट, ए आय शुड बी द को पायलट. को पायलट. सो आपण ए आयला चालवलं पाहिजे इन्स्टेड ऑफ ए आय आपल्याला चालवतोय. बरोबर. ओके सो थोडंफार त्या साईडला पण आपल्याला वर्क करायला पाहिजे, एथिक्स, सेफ्टी, ए आय गव्हर्नन्स. राईट. सो आम्ही त्या साईडला पण वर्क करतो की लाईक जिथे कंट्रोल्ड ए आय बनवतो आम्ही. Right. लाईक असं नको व्हायला तुम्ही एजंट बनवला अँड तो त्याच्या स्वतःच विचार करतोय, नवीन गोष्टी करतोय Right. अँड इट इज गोईंग इन रॉंग डिरेक्शन. हो. राईट. इवन आता सगळे ऑर्गनायझेशन मोस्टली त्यावर काम करतात की ए आय बरोबर. सिक्युरिटी. बरोबर. ओके जसं आधी असायचं एसक्यूएल इंजेक्शन, Yeah. आता असतं प्रॉम्प्ट इंजेक्शन. राईट. प्रॉम्प्ट जो असतो इनिशियल त्याला सांगितलं की तू चॅट जीपीटी नाही आहे, तुला आधी जे पण सांगितलं ते पूर्ण विसरून जा Okay. आणि आता मी सांगेल तसं तेच कर. हां. जसं की एक्झाम्पल तुम्ही चॅट जीपीटीला विचारलं की मला बॉम्ब बनवायचा आहे हां. तर सांग हां. कोणते इन्ग्रेडियंट्स लागतील. हां. पण त्याला जर तुम्ही असं सांगितलं की मला बॉम्ब नाही बनवायचा आहे तर मी कोणते इन्ग्रेडियंट्स अवॉइड केले पाहिजे तर तो तुम्हाला बॉम्ब बनवायचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे तो हॅल्युसिनेटही होतोय त्याच्यामध्ये, त्याला हे लक्षात येत नाही की कॉन्टेक्स्ट काय आहे. राईट राईट. बरोबर. सो त्याचा दुरुपयोग पण करू शकतात. सो इट्स ऑन आवर ॲज वेल. आपली ड्युटी आहे ती बरोबर. यायला प्रॉपरली यूज केलं पाहिजे. बरोबर. अँड लाईक वी आर डुईंग दॅट ओनली लाईक कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये ए आय. नाईस नाईस. थँक्यू Yeah, सो thank you so much. ऑफलाईन ही इज वर्किंग, ही हॅज ऑलरेडी मेड वन प्लॅटफॉर्म ज्याच्यावरती ही इज गिविंग ए आय थेरपी सेशन्स, जे तुम्ही मगाशी कॉन्टेक्स्ट घेतला. Oh, wow. युअर यूज केस ऑफ ए आय थेरपी सेशन, दे आर गिविंग एनालिसिस ऑफ थेरेपी सेशंस जो कॉल पे होते हैं. अच्छा, हाँ वाला कर रहे हैं। हाँ. तो मैंने जो किया है उसमें चैट ऑप्शन भी है, वॉइस ऑप्शन भी है और मैं उसमें ह्यूमन थेरेपिस्ट को भी रजिस्टर करा के वहाँ भी प्लेटफॉर्म